वर कंठी शोभे वासुकी हार विठ्ठल विठ्ठल. आपण सगळे भाग्यवान आहोत. पुरातन, ऐतिहासिक आणि संत असे तिन्ही स्थान एकत्रित आलेले हे राजा हरिश्चंद्राचं देवस्थान आहे. राजाही आहे, भगवान शंकरही आहेत, भगवान बाबाही आहेत. ह्या त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी. ते स्थान कुठं आहे, प्रसिद्ध आहे का नाही, लोक येतात का नाही, हा फार गौण विषय, छोटा विषय. हा हिरा एखादा मातीमध्ये पडला म्हणजे त्याचं मोल कमी झालं असा अर्थ नाही होत. चांदी असो सोनं असो याचं मोल कमी होत नाही. एखाद्या माणसाने शिव्याला सोन्याला नावं ठेवलं काही फरक पडत नाही त्याचा. हिऱ्याला नावं ठेवलं मला हिरा नको आहे, काही हिऱ्याला काही फरक पडत नाही. संताला नावं ठेवल्याने तुम्ही संत नाही होत. राजाला नावं ठेवल्याने त्याची सत्ता जात नाही. लक्षात येतं. श्रीमंताला नावं ठेवल्याने तो गरीब होत नाही. हे जरी खरं असलं तरी नावं ठेवल्यामुळे तुमची लायकी कळते. अर्थ कळाला का? शिवाजी महाराजांना एखाद्याने नावं ठेवलं, शिवाजी महाराजांचं काही बिघडत नाही. तुमची लायकी कळते की तुम्ही किती जळकू आहात. श्रीमंत माणसाला नावं ठेवल्याने तुमच्या घरात भाकर जन्माला येत नाही, नोकरी लागत नाही, तुम्हाला बुद्धिमत्ता नाही. कोणत्याही ऑफिसरला नावं ठेवा, त्याची नोकरी जात नाही पण तुम्हाला नोकरी मिळत नाही. जीवनामध्ये काही सिद्धांत आहेत ते आपल्या जीवनात यायलाच पाहिजे, ते कळायला पाहिजेत. आणि ज्यांना कळालेले आहेत त्यांच्या सानिध्यात जायला मिळालं तर मनुष्य जीवन घडतं. विठ्ठल. हा जो अभंग आहे तो नरहरी महाराजांचा अभंग आहे आणि जातीवाचक नावासह लिहिलेला आहे. म्हणे नरहरी कोण सोनार आहे. जो सोन्याचा पारखी आहे, सोन्यामध्ये मिसळ केल्यानंतर सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं नाव काय आहे? सोनार. त्यांनी मिसळ केली, कोणत्याही माणसाला कळत नाही. सोन्यामध्ये मिसळ करण्याची टेक्निक त्याच्याकडे आहे. किती टक्के द्यायचं, 24 द्यायचं, 22 द्यायचं, 18 द्यायचं, सांगता येत नाही. आणि तो 18%ला 22 म्हणू शकतो, शुद्ध असणाऱ्याला अशुद्ध म्हणू शकतो. त्याच्याकडून घेतलेलं सोनं परत ज्याला जात तरी घट करतो तो. त्याला म्हणलं अरे तुझ्याकडून घेतलं काय झालं म्हणून. मिसळ असतील देताना म्हणत नाही. ज्यावेळेस विक्री करायची असती गॅरंटी देतो आपल्या सोन्याला दाग नाही. आणि त्याच्याकडेच तुम्ही मोडायला जा. काय असतं, दागिना बनवत असताना थोडंफार खोट टाकावी, संसार म्हणतात त्याला. खूप सरळ जर माणसं असले ना कोणी लुटतं त्याला. थोडासा तिरकेपणा त्याच्यामध्ये पाहिजे, संसार व्यवस्थित चालतो. संसारासाठी परमार्थामध्ये खूप सरळपणा पाहिजे देवासाठी, पण माणसाबरोबर वागताना थोडा तिरकापणा पाहिजे, नाही तर साधू उद्ध्वस्त होतो. आणि या दोघांची फळं वेगळी वेगळी आहेत. खूप तिरकं वागलात तुम्ही, प्रत्येक माणसाबरोबर जर तुम्ही व्यवहार केला ना तुमचा मेंदू खूप सक्रिय होतो. ठीक आहे, बुद्धिमान असता तुम्ही, जीवन जगायचं विसरून जाता. मराठी लक्षात येते. आपण सगळे बसलेलो आहोत, आपल्याला मनुष्य प्राणी म्हणतात. विठाला विठाला. म्हणून आपण आयुष्यामध्ये जे कमवतो ना त्या कमवण्याच्या पाठीमागं उद्देश आपल्याला कळायला पाहिजे. समजा तुम्ही पैसे कमवताय आयुष्यभर, एखादा व्यापारी आहात, कोटी 2 कोटी, लाख 2 कोटी, काही काही माणसाकडे 1-1 लाख कोटी असतात. सगळं ठीक आहे, पण भगवंतानी दिलेलं जे शरीर आहे ना त्याचा एक क्षण तुम्ही वाढवू शकत नाही. एक क्षण तुम्ही वाढवू शकत नाही. 1 लाख कोटी आहेत म्हणून 101 वर्ष आयुष्य होत नाही. 80व्या वर्षी लग्न करता येत नाही, ती 1 लाख कोटी आहे म्हणून. शरीराची मर्यादा भगवंताने घालून दिलेली आहे आणि ती शरीराची मर्यादा कशी आहे हे भगवान शंकर सांगतात. भगवान शंकराचं चरित्र या अभंगामधून आलेले आहेत. अंगावर भस्म आहेत, रुंड माळा म्हणजे जुन्या काळामध्ये जे मेलेले राजे लोक होते ना
फुलाची माळ नाही घातली शंकराने. जे मेलेले पृथ्वीचे राजे होते, ज्यांना सत्तेचा माज होता, ते मेल्यानंतर त्यांच्या मुंडकेची माळ तयार केली आणि गळ्यात घातली शंकराने. त्यांना विचारलं, हे कशा करता? ह्या डोक्याला जर कधी त्रास झाला तर ह्यांनी इकडे बघायचं. कधी जर डोक्यामध्ये हवा गेली तर त्यांनी काय करायचं, हिचे गळ्यात रुंड माळ आहेत. हे पृथ्वीपती होते. अर्थ लक्षात ठेवा. तुम्ही नुसते पती आहात, झालं लग्न तर. हे पृथ्वीपती होते, पृथ्वीचे मालक होते. सगळे हिरे माणिक मोती सगळं होतं त्यांच्याकडे, पण शरीराच्या पुढे काही करू शकले नाही. काही काळ उपनिषदामध्ये खूप गोड वचन आलेले बरं, कधी लक्षात ठेवा. वेद फार सुंदर सांगत असतो. किंचित कालोपभोग्यानी यौवनानी धनानीच. तारुण्य आणि धन हे किंचित काल उपभोग्य आहेत, परमनंट नाही. लहान मुलाचं लग्न करता येत नाही, तसं म्हाताऱ्या माणसाचं लग्न करता येत नाही. लक्षात येते. श्रीमंताचा मुलगा होता, लग्नाला गेला, 10-1 वर्षाचं वय, आणि ते लग्नाला गेल्यानंतर ते त्या दिवशी खूप थाट असतो. मला कधी कधी फार चांगलं वाटतं, एक दिवस का होईना माणूस हौस करतो आणि घोड्यावर बसतो, गाढव का असे ना तो, पण एक दिवस त्याला मान मिळतो. बरं का, माझा मुद्दा आहे का. एक दिवस घरातली लोक तो जसा आहे तसे वाक्य बोलत नाहीत. एरवी आदल्या दिवशी बोलतात, तू गाढव आहे का, मूर्ख आहे का. नंतर बायको म्हणणारच आहे त्याला, गाढव आहे का, मूर्ख आहे का, पण त्या दिवशी म्हणत नाही. तो त्याचा दिवस आहे. लग्नाचा दिवस म्हणजे तसं थोडंसं उठणं, अंगाला लावणं वगैरे वगैरे, मिरवणूक काढणं, त्याच्या पुढं नाचणं. देवच आहे पण नवर देव आहे. दारू पिऊन का होईना पण त्याच्या पुढं नाचतात. दारू पिऊन गणपती पुढं पण नाचतात, पण नाचतात लोक. आणि एक दिवस त्याची हौस होते. बघा शास्त्रकार काय सांगतात, किंचित कालोपभोग्यानी. जगात असं औषधच निघालेलं नाही की तुमचं तारुण्य परत येईल. जगात रामप्रभू जर या पृथ्वीवर राहिले नाहीत, भगवान श्रीकृष्ण जर या पृथ्वीवर राहिले नाहीत, त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, तपस्वी राहिले नाहीत, योगी राहिले नाहीत या जगामध्ये, तुम्ही भोगी कुठले? कोणावर विश्वास ठेवून जीवन जगता, कोणाशी वैर करता? रोज दिवस जाणं, रोज सुखाशिवाय दिवस जाणं, यालाच नरक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एका शिकलेल्या माणसाने मला प्रश्न विचारला, नरकात कुठं अग्नी असतो का? शास्त्रकारांनी सांगितले की बाबा मेल्यानंतर नरक असतो, नरकाच्या अग्नीमध्ये जाळलं जातं. म्हटलं तुझ्यासाठी नरकाग्नी नाहीच, तो आत्ता जळतो, वर जळून काय फायदा? एखाद्या श्रीमंतीवर जळणं हे तुमच्या अंतःकरणात लागलेला जो अग्नी आहे, जळणं ज्याला, ते जळणं म्हणजेच नरकाचा अग्नी आहे. स्पेशल अग्नीची गरज नाहीये. कातडं भाजलं पाहिजे, दात असं नाही. सर्व सुख तुमच्याकडे आहेत, तरी दुसऱ्याचं सुख पाहून तुम्ही जळता, हा नरका अग्नी आहे. आणि हे समजतच नाही. तारुण्य इतकं सुंदर भगवंताने निर्माण केलेले आहेत. राग द्वेषामध्ये आणि मस्तीमध्ये जातो, राग द्वेषामध्ये आणि मस्तीमध्ये जातो. उतरते मस्ती. 50 झाली की लोक माळ घालायला येतात. अगोदर काही केलं असलं तरी, पण कारण की तुमचं केमिकल बदलतं, शरीरातलं रसायन बदलतं, आणि हळूहळू अक्कल यायला लागते म्हातारपणामध्ये. पण त्यावेळेस अक्कल येते, तारुण्य निघून जातं. कळतंय का? म्हातारपणामध्ये काय येते? अक्कल येते, तारुण्य निघून जातं. तरुणपणात तरुणपणा आहे, अक्कल नाही येत. दुःखी जीवन म्हणतात त्याला, दुःख जीवन. म्हणून या पृथ्वीचा नियम पहिल्यांदा लक्षात ठेवा. पृथ्वी म्हणजे काय? किंचित कालोपभोग्यानी. काही काळ तारुण्याचा आणि धनाचा उपयोग होतो, नंतर नाही. एखादं घर बांधलं 10-5 हजार कोटीचं, 100 वर्षासाठी आहे. पुढच्या माणसाला आवडेल असं नाही काही. किंचित कालोपभोग्यानी. पैसा आहे, काय एकच घेऊन घेणार आहे तुम्ही? गाडी घेणार, हेलिकॉप्टर घेणार, अजून काय घेणार, पण जाणार मूर्खाकडेच. भेटणारी माणसं देव नाही आहेत, संत नाही आहेत. किती महान गाडी असू द्या, दारूच्या दुकानात गेली
तुम्ही पायी दारूच्या दुकानात गेले काय, फक्त आपल्याला आहे ना गरिबाच्या दुकानाला दारूचं दुकान म्हणतात, काही गुत्ता म्हणतात, अजूनही काही नावं तुमचे पाठ असतील, आणि श्रीमंताच्या दारूच्या दुकानाला बार म्हणतात. फरक नाही, मिळते काय तिथे, नाव बदलल्यामुळं फरक पडत नाही. तुम्ही 5 स्टार जरी असलं तरी ते हॉटेल आहे, सामान्य असलं तरी ते हॉटेलच. स्त्री कोणतीही असो, स्त्री आहे, पुरुष कोणताही असो, पुरुषच आहे. दोघांमध्ये फरक नाही, तुमच्या अकलेमध्ये फरक आहे. हे जग संतांसाठी अवघाची संसार सुखाचा करीना आणि आपल्यासाठी घातक आहे. रोज माणसं रोज दयनीय अवस्थेमध्ये असतात, आतली व्यथा प्रगट करता येत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर पृथ्वी तुमची नाहीये, तुमच्या मनाप्रमाणे चालणार कशी? मला एकाने सांगितलं, मला असं वाटतं असं झालं पाहिजे. तू कोण? तू का झाला हेच तुला माहित नाही. आणि तुझ्या मनासारखा संसार चालावा इतका अधिकार आणि ज्ञान तुझ्याकडे देवाने दिलेलं नाही. संत का खुशी आहे? संतांमध्ये आनंद काय आहे? संत जगाचा विचारच करत नाही. त्यांचं म्हणणं काय, किंचित कालोपभोगाने, जोपर्यंत जगायचंय सगळ्या लोकांचा डोक्यातून काढून टाका आणि फ्रेश माइंडने जगा. त्याला नवीन नवीन शब्द आले, ओपन माइंड, फ्रेश माइंड, आणि त्याचा खरा अर्थ आहे मोकळ्या मनाने जागा. मराठीमध्ये इंग्रजी वापरल्यामुळे काही फरक पडत नाही. मोकळ्या मनाने जगण्यासाठी मन मोकळं पाहिजे. ते राग, द्वेष, लोभाने गच्च भरलेले आहेत. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आता हे ज्ञानोबांच्या 2 ओव्या आहेत, इतक्या सुंदर ओव्या आहेत. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही आयुष्यभर कमवलं, राजाने कमवलं, ऊसतोड कामगारांनी, शेतकऱ्यांनी कमवलं, जेवढं कमवलं ते शरीरासाठी आहे. मी खुर्चीवर बसलो, शरीरासाठी आहे. माझ्या अंगावर कपडे शरीरासाठी, धन आहे शरीरासाठी, मनासाठी भौतिक वस्तूच नाही. कीर्तन जरा गंभीरतेने आहे का बरं. मनासाठी भौतिक वस्तूच नाही, मनापर्यंत जात नाही. नाही तर श्रीमंत लोक दुखी नसते, सत्ताधारी लोक दुखी नसते, अंतःकरणात जळले नसते ते एकमेकाला पाहून. श्रीमंत माणसं, व्यापारी माणसं, विद्यावान माणसं, ज्ञानी नाही आहेत, ते विद्वान आहेत. द्वेष आला ना अंतःकरणामध्ये, मन जळायला लागलं ना, समजायचं संत नाही. माणसाने माणसाची निंदा केली की समजायचं संत नाही. आणि माणसाने माणसात जर देव पाहिला तर तो खानदानी संत. हरिपाठ आहे, छोटी गोष्ट आहे. सर्व घटी राम, त्याला ज्ञानोबा म्हणतात. सर्व घटी माणसामध्ये राम, तो संत. तुम्ही कोण आहात हा तुमचा विषय. मी तुमच्यात राम पाहत असेल, तुम्ही मला दुःख देऊ शकत नाही. मी जर तुमच्यामध्ये राम पाहत असेल तर तुम्ही मला दुःख देऊ शकत नाही. अपेक्षाच नाही काही. मला इतकं आश्चर्य वाटतं भगवान बाबांच्या गादीचं. माझे अनुभव आहेत. तुम्ही लांबून भगवान बाबांना पाहता, मी जवळून पाहतो. जसं एखाद्या कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाने कल्पना करावी, ती पूर्ण करावी, तसं भगवान बाबाच्या गादीवर बसलेल्या माणसाने कल्पना करावी आणि भगवान बाबांनी ती पूर्ण करावी. आपण जंगलामध्ये, तिथे राजा हरिश्चंद्राचे जंगल आहे, शेजारी गाव नाही आहेत. किती माणसं बसलेत बागावर, तुम्ही कोणी निमंत्रण दिलेलं नाही, काही नाही, काही नाही. एवढेच माणसं जर एखाद्या राजकारणी माणसाला नको ते ऐकण्यासाठी बोलवायचं असेल तर किती पैसा लागेल, किती गाड्या सोडाव्या लागतील, त्याच्याबरोबर काय काय खायला. आणि या भागात तर बीड जिल्ह्याचं भाग्य बरं का, इतकं सुंदर आहे ना. जसं आषाढी आल्यानंतर वारकरी खुश होतात, तसं निवडणुका आल्यानंतर कार्यकर्ते खुश होतात. महिनाभर त्यांच्या घरात त्यांच्या बायकोशी मुलाची भेट होत नाही. माझा अर्थ, तुमचं आयुष्य सुखी नाहीये, व्यसनी आहे. विठ्ठला विठ्ठला. परकीय किती दिवस खाणार तुम्ही, किती वेळ खाणार दुसऱ्याचं. अच्छा, तुम्ही कमवलेलं सुद्धा किंचित कालोपभोग्याने, काही काळापुरतं आहेत. एकदा 60 ओलांडले तुमचे ना, रोग न बोलवता तुमच्या शरीरामध्ये येतात. न बोलवता किती व्यायाम करा,
केस पिकतातच. कितीही काही करा दात जाणारच तुमचे, डोळ्याने कमी दिसणारच. आणि भगवंतावर केस करता येत नाही, कोर्टच नाही त्याला, निर्णय त्याचा आहे आणि भोगावं आपल्याला लागतं. पण साधू संतांची जी प्रसन्नता आहे, या जगाचा स्वभाव कळाल्यामुळं प्रसन्न आहे, मिळाल्यामुळं नाही. हा चोर आहे असं जर कळलं ना, मग त्याच्याबरोबर राहण्यात मजा येते. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबांच्या काळामध्ये चोराची एक जात होती, त्याला सौ चोर असा शब्द ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत वापरलेला आहे. काय सौ चोर म्हणजे साव चोर, म्हणजे जो बाहेरून दिसत नाही पण चोर आहे. अर्थ कळाला का? बाहेरून असे बरेच चोर आहेत देशासाठी, लोकांसाठी, गावा. बाहेरून कळत, त्यांचं बोलणं संतापेक्षा पुढं, आमच्यापेक्षा चांगले प्रवचन करू शकतात ते. वागणं नाही, सावचोर म्हणतात. ज्ञानोबांचा शब्द आहे हा, 700 वर्ष. सावचोर, दिसायला संत, असायला खाटीक, लुटणार असतो. मग पूर्वी काय होतं, जसं आता आपण व्यापार करतो, मुंबईची वस्तू इथे येते, इथली वस्तू मुंबईला जाते, ट्रान्सपोर्ट व्यापार ज्याला म्हणतो आपण, तसं पूर्वी सुद्धा व्यापारी लोकांना फिरावं लागायचं. हिरे, माणिक, मोती, राजाकडे जायचं, या शहरातून त्या शहरात जायचं. पण वाहन नव्हतं त्या काळामध्ये, ज्ञानोबांच्या काळात. मग जाताना कसे जायचे, ते बैलगाडीतून प्रवास करत ग्रुपने जात होते. त्यांच्यामध्ये सौचोर शिरायचा. ज्ञानोबा सांगतात सौचोर शिरायचा. आणि मग एखादं जंगल लागलं, एकांत लागला की तो मारून टाकायचा आणि त्याची संपत्ती लुटायचा. एका व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की हा सौचोर आपल्या मागे लागलेला आहे. मग आता ते बरोबर चालतो, गप्पा गोष्टी त्याच्या. पण वाहन नव्हतं त्या काळामध्ये, ज्ञानोबांच्या काळात. मग जाताना कसे जायचे, ते बैलगाडीतून प्रवास करत ग्रुपने जात होते. त्यांच्यामध्ये सौचोर शिरायचा. ज्ञानोबा सांगतात सौचोर शिरायचा. आणि मग एखादं जंगल लागलं, एकांत लागला की तो मारून टाकायचा आणि त्याची संपत्ती लुटायचा. एका व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की हा सौचोर आपल्या मागे लागलेला आहे. मग आता ते बरोबर चालतो, गप्पा गोष्टी त्याच्या मनासारखं बोलतो आणि नकार देतच नाही. त्याच्या लक्षात आलं की हा चोर आहे. मग त्याच्याकडे जे थोडंफार धन वगैरे होतं ना, झोपताना तो माणूस जो व्यापारी आहे, तो आपलं धन काढायचा आणि त्याच्या कोटाच्या खिशात ठेवायचा, जो चोर आहे. आणि बिंदास झोपायचा ज्याचा आहे तो, सगळं बघायचा, खिशे वगैरे वगैरे सापडतच नसायचं. तो स्वतःचा कोट बघतच नव्हता. 3 दिवस झाले हा प्रकार चालला. सावचोर म्हणला मी चोर आहे, मी कबूल करतो चोर आहे, पण 3 दिवस झालं तुम्ही ठेवता कुठं? आता शहर आलेले, मी तुम्हाला काही करू शकत नाही, तुम्ही गावात आहेत. एक इच्छा आहे माझी. चोर म्हणतो तुम्ही सांगा. काही नाही म्हणे, तुझ्या कोटाच्या खिशात ठेवत होतो. आणि सगळ्यात सुरक्षित जागा काय होती? तुझा कोट, की तू सगळं पाहशील पण तुझा कोट पाहणार नाही. तुम्ही सगळ्याच जीवन पाहता, तुमचं जीवन कुठं आलंय ते पाहत नाही. कोणाच्या घरात काय चाललंय, कोण कसं, सगळे पाहता तुम्ही, सगळं मूल्यांकन करता. हिरो असो, हिरोईन असो, नेता असो, याचं काय होणार, त्याचं सगळे गणित तुमच्या तयार आहेत. तुम्ही कुठपर्यंत पोहोचला तुमच्या लक्षात नाही. आणि जो स्वतःच्या आयुष्याबद्दल पाहतो तो पहिल्यांदा साधक होतो, नंतर संत होतो. विठ्ठला विठ्ठला. त्याने जर स्वतःचा कोट तपासला असता, अनायासे सगळं साहित्य त्याला मिळालं असतं. हिरे, माणिक, मोती नाही, त्याला वाटतं ह्याच्याकडेच आहे. आपण दुसऱ्याला सुखी मानतो ना, याला चोर म्हणतात. तो चोर, तो सुखी आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे गाडी, त्याचं करून तुम्ही काहीच कमवलं नाही. आम्ही सकाळी येत होतो ना तुमच्याकडे, ते 1-2 तरुण पोरं, गाडी जरा स्पीडमध्ये आहे, मोठी गाडी आहे, स्पीडमध्ये आहेत. आता आम्ही एवढा मोठा तुमचा हायवे बनवला आहे, स्पीडसाठीच बनवलाय ना. आता स्पीडने चाललेली गाडी मोटरसायकलवाल्याला सहन होत नव्हती. सिद्धांत घ्यावर का काय बोलतोय. स्पीडमध्ये चाललेली गाडी ओव्हरटेक करणारच नव्हती. 4 चाकं 2 चाकं फरक आहे दोघांमध्ये.
सहन होत नव्हती. मग अडवायचे कसे? हळूच मध्ये यायचा तो. रस्ता सोड, जवळ यायला लागली गाडी की मध्ये यायचं. आता त्याला माहिती आहे आपल्याला मारणार नाही. नाही कळालं तुम्हाला? आमची गाडी पुन्हा स्लो 2-3दा अशी केली आणि नंतर त्यांनी ओव्हरटेक केल्यानंतर मी बघितलं त्याच्याकडे, तो हसत होता. थांबवलं ना तुला, तुझी स्पीड कमी केली ना, हा माझा प्रताप. अरे आमची स्पीड पुन्हा आली, तुला 4 चाक नाही आले. आम्ही पुन्हा पिकअप घेतला, हवा न लागणाऱ्या गाडीत प्रवास करतोय, पण तू पुन्हा 4 चाके. अशी वृत्ती कधी श्रीमंत होणार आहे, कधी सुखी होणार आहेत? हा असा तो असा, याची स्पीड. भावकीवर काय याच्यामध्ये 1 नंबर भाव. जर पुढे गेलं तरी चालेल, पण भावकी पुढे जाता कामा. म्हणून मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांच्या घरात त्याची ग्रामपंचायत येत नाही. आमदारकीला येतील, खासदारकीला येतील, पण गावातली भावकी ना तिथं. आणि हे शास्त्र किती सुंदर आहे ते सांगतात, काय मस्त आहे ते. आपण ज्या लोकांत जन्माला येतो, जे लोक आपले सहकारी असतात तेच खरे शत्रू असतात, हे मरेपर्यंत कळत नाही. विठाला विठाला. आणि तुकोबरायला महाराष्ट्रातून कुठूनच त्रास झाला नाही, पुण्यातून नाही, कुठून नाही, देहूतून त्रास झाला. सगळ्या जगाने तुकोबरायचे मंदिर बांधले, गाथा वाचला, गाथा पाठ केला लोकांनी. माझा मुद्दा लक्षात ठेवा, काय त्रास झाला तो संतांना जिथं जन्माला आले त्या भावकीतून. राजा असो, विद्वान असो, सगळीकडे मान आहे, गावात त्याला मान मिळत नाही. आणि उत्तर फार छान देतात. मी एका म्हाताऱ्या मुलावर, तुमच्या गावातला मोठा शास्त्रज्ञ हाफ चड्डीवर फिरत होता. आता त्यांनी फिरायची नाही का त्याच्यावर? का जन्माला आल्या का बरोबर फुल पॅन्ट घालायची का? काय बोलतील? मी मर्यादेने बोलतोय बरं, ह्याच्या पुढे तुम्ही समजून घ्या. अर्ध कीर्तन काय अपमान करायचा असले तर असे शब्द शोधतो. तो ना टाळकरी होता, आता कीर्तनकार झालाय, पण झालाय ना तो ज्ञानी झाला, तो चांगलं कीर्तन करतोय. मान्य करणं नाही, मान्य न केल्याने त्याची विद्वत्ता कमी होत नाही, पण तुमची उंची वाढत नाही. किती नकार हो, किती नकार आहे आपल्या आयुष्यामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या एक दिवशी वही घ्या आणि तुमचा हिशेब करा की तुम्ही किती लोकांचा द्वेष करता. तुमच्याजवळ एकही माणूस सापडणार नाही जो तुम्ही त्याच्याशी मित्रता कराल. तुम्ही मित्र जरी असला ना, खायला प्यायला जरी एकत्र गेले, तिथं सुद्धा नीट खाणार नाही, त्याला कमी मिळलं पाहिजे, इथून सुरुवात. त्याच्यापेक्षा मी जास्त खाल्लं पाहिजे, ही जी चढाओढीची वृत्ती नाही चुकीची. आणि हिला एक मर्यादा येते, ती शरीराला येते. भगवान श्री ज्ञानोबा सांगतात, कितीही कमवा, या सगळ्याची पृथ्वीची मर्यादा शरीरावर येते. आणि शरीराला भगवंतांनी मर्यादा दिलेली. भाकरी खा तरुणपणामध्ये पचतात, बदामाचा सुद्धा अर्क शरीराला पचतो. वृद्ध अवस्थेमध्ये डॉक्टर सांगतात 1 टाइम जेवा. सगळा माल त्याचा, बंगला त्याचा, गाडी त्याची, पण खाता येत, शुगर वाढते, बीपी वाढतो. आणि लोकांना जर कळलं नाही शुगर वाढते तर काही काही लोक त्याच्यासाठीच येतात. तुमचं काही खरं नाही का? रिपोर्ट फार खराब आलेले आहेत. जे खरे डॉक्टर लोक आहेत ना, ते फार सज्जन आहेत. कॅन्सर जरी झाला तरी सांगतात आपण याच्यावर इलाज करू. ज्याला कळलं ना, त्याच्या जवळच्या माणसाला, तुला कळलं नाही काय झालं तुला? नाही, कॅन्सर आहे. जास्त दिवस हा डॉक्टर नाही इलाज कर. बरं, ज्याला कळालेला आहे तो सांगत नाही. ज्याला फक्त बातमी लागली तो फायदा घेतो त्याचा. दुसऱ्याच्या दुःखात आनंद घेणारा माणूस मूर्ख असतो. विठाला पुन्हा सांगतो, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणं ही नीच वृत्ती आहे. यालाच नरकीय जीवन म्हणतात. जग आनंदी आहे, आपल्याला आनंद मिळतो. आईकडे बघा, पोरग हसलं ना, आईला भूक लागत नाही. आईचं सुख दुःख मुलावर आहे. मुलगा प्रसन्न असला, तिच्या गुणानुवाद करण्यामध्ये दिवस जातो. त्याच्या हसणारा चेहरा तिच्या डोळ्यापुढे फिरतो. मुलगा रडायला लागला, मुलगा आजारी पडला, आईचा चेहरा आजारी दिसतो. अर्थ लक्षात ठेवा. समाज आजारी झाला
संतांना वाईट वाटतं, म्हणून ज्ञानेश्वरी लिहितात. संत प्रसन्न झाले, जन प्रसन्न दिसलं, आनंद वाटतो संतांना. याच्यावर तर सगळं परमार्थ आहे. ज्ञानोबाने तुकोबाराने जो गाथा ज्ञानेश्वरी लिहिली त्याचं मूळ कारण तुम्ही प्रसन्न व्हावे, तुम्ही शहाणे व्हावे. नाही म्हणून मला केलं काय पाहिजे, पहिल्यांदा तुम्ही कोण आहात त्या शरीरावर पहिल्यांदा विचार करा, किती दिवस चालणार आहे. माऊलीची ओवी अशी मेंदूमध्ये बसवा बघा कशी. आपण बसलो नाही, इतके लोक जमा झाले, आज महाशिवरात्र आहेत, सगळे लोक जमा झालेले आहेत. हे दिसणारं जग माऊली म्हणतात. माऊलीची जी ओवी ना, आता एक नवीन संशोधन आहे बऱ्याच दिवसापासून. आपण सेकंदच माहिती आहे आपल्याला, 60 सेकंदाचा 1 मिनिट. पण आता नवीन संशोधन आहे, एका सेकंदाचे 10. एका सेकंदाचे सुद्धा तिने पाठ किती केले, 10. आणि ते का केले, ती माशी जरा बसली ना आपल्या अंगावर, तिच्याकडे माऊली निरीक्षण करून पाहतात. एका सेकंदामध्ये 10 वेळा पंख फाकते, ती पंख स्वच्छ करते ना माशी. एका सेकंदामध्ये 10 वेळा, एका सेकंदामध्ये 10 वेळा ती आपली पंख साफ करते. ज्ञानोबा म्हणतात 10 वेळा करते ना, ती 1 वेळा करत असेल ना, मासी पाख पाखडी तव हे सरे. ज्ञानोबा म्हणतात श्रीमंत लोक जेव्हा मरतात ना, किती चांगलं जग सोडून जातात. तुम्हाला काही वाटत नाही, तुम्हाला लवकर न्यायचं असतं मोकळं होण्यासाठी. पण जो गेलाय त्याच्या वेदना तुम्ही पहा. हे दिसणारं जग, ज्याच्याकडे गाड्या आहेत, हेलिकॉप्टर आहेत, सत्ता आहेत, मोर वाटतं त्यांना. बोला ना, सगळं आहे पण मरणाला पर्याय नाही. भगवान शंकर सांगतात मरणाला पर्याय नाही ना, मग जिथं मरण असतं भगवान शंकर तिथंच जाऊन बसतात. विठ्ठला विठ्ठला. आणि तिथं बसल्यानंतर भगवान शंकरा इतका देखना कोणी नाही बरं का पृथ्वीवर. समुद्र मंथन तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यामध्ये लक्ष्मीनी फक्त दोघाला स्वीकार केलं होतं, शंकराला आणि विष्णूला. हे दोघच लक्ष्मीला चांगले वाटले होते, भगवान शंकर. आणि मग शंकराचा का स्वीकार केला नाही, अंगावरचे कपडे चांगले नाहीत. काय होतं अंगावर, गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी वृंदमाळा अतिकृष्ण नेत्री ज्वाला भस्मरूपी वृंदमाळा अतिकृष्ण नेत्री ज्वाला काय भगवान शंकराकडे जेव्हा पाहते पसंत येतात. पण अंगावर मेलेल्या माणसाचं भस्म आहे. अंगावर मेलेल्या, ज्याला आपण अशुद्ध समजतो, राखेला हात लावला तर लोक जाऊन आंघोळ करतात, ते भस्म भगवान शंकर अंगाला लावत होते. भस्म उठी. आणि आता सांगितलं मी तुम्हाला, रुंड माळा. जेवढे राजे लोक मेले, जेवढे मोठे मोठे ब्रेन होते, डोकं होते, त्याची माळा गळ्यामध्ये घातली. किती चांगली दिसते होती. जुन्या काळामध्ये रस्त्यावर गारुडी खेळ दाखवायचे, माणसाची कवटी अशी ठेवायचे आणि ओरडून वाजते, या अभी बोलेगी कवटी, अभी बोलेगी. लोकांना खरंच वाटायचं, जुन्या काळातले लोक, त्याला वाटतं आता बोलेल मग बोलेल. कवटी बोलत, कवटी वाला बोलतो, कवटी बोलत नाही. कवटी, आता विज्ञान काय सांगतं, नाही शरीर पंचमहाभूताचे जॉईंट आहेत, ठीक आहे ना,
मेलेला माणूस म्हणजे काय काय कमी होतं त्यातलं? फक्त तो श्वास घेत नाही, घेणारा गेला. अर्थ कळाला? घेणारा. विज्ञानाला हे संशोधन करतायत कोण आहे, पण तो सापडत नाही. पण मेलेलं शरीर जसंच तसं आहे. तरुण मुलगा जर मेला हार्ट अटॅकने, काही फरक नाही त्याच्यामध्ये. डोळे तसेच, केस काळे, सगळं शरीर पैलवानासारखं आहे. मग गेला कोण? शरीर तर समोर आहे. कवटीमध्ये असणारा गेला. मग कवटीमध्ये असणारा विचार काय करतो? ह्या कवटीने त्रास दिला ना, ज्यांनी ज्यांनी राज्य केलं या जगावर, शंकराने सगळ्याला एकत्रित केलं आणि गळ्यामध्ये घातलं. रुंड माळा, अपवित्र वस्तू. शब्दाकडे लक्ष द्या. माणसाचा भस्म अपवित्र आहे. रुंड माळा, कवट्या अपवित्र आहेत. हाती त्रिशूळ आणि राग. त्रिशूळ, नेत्री ज्वाळा म्हणजे आगेसारखे डोळे. एखाद्या माणसाकडे जर पाहिलं ना, ते विनाकारण आपल्याकडे रागाने पाहतं. राग हा अग्नी, क्रोध आहे अग्नी डोळ्यामध्ये. कोण पसंत करणार त्यांना? शरीर चांगलं आहे पण चांगलं वागत नाही. गजचर्म, कपडा नाही आहेत, हत्तीचं कातडं. व्याघ्रांबर, बसायला गादी नाही, मेलेल्या वाघाचं कातडं. गजचर्म, व्याघ्र आणि कंठी शोभे. यातली कोणती वस्तू चांगली? साप पाहिला तर झोप येत नाही त्या घरामध्ये, आणि तो गळ्यामध्ये साप. आणि सापाचं एक नाव आहे बरं का, साप जिवंत मारतो चावल्यानंतर. सापाला काळाचं प्रतीक मानतात शास्त्रामध्ये. तो संकेत आहे बरं. भगवान शंकराच्या ज्या वस्तू आहेत त्या संकेतात्मक आहेत. सर्प म्हणजे काळ, ज्याच्या ताब्यात आहे ते शंकर. विठ्ठला विठ्ठला. अजून थोडंसं पुढचं सांगतो टप्पा लक्षात येईल. ही एक बाजू झाली. आता लक्ष्मीनी पसंत केलं ना भगवान शंकराला, नसेल वरण केलं, पसंत आले. याचा अर्थ असा नाही आहे की लक्ष्मीने पसंत नाही केलं म्हणून कोणी मिळालं नाही. भगवान शंकरासाठी स्त्रीनी तपश्चर्या करावी, याला मी पुरुष म्हणतो. नाही कळणार तुम्हाला अजून. स्त्रीच्या मागे लागणं वेगळं आणि स्त्रीने तुम्ही मिळावे म्हणून प्रार्थना करणं वेगळं. ते खानदानी पुरुषाचं जीवन आहे. ते कॉलेजची मुलं तरुण आहेत, ताकदवान आहेत. कॉलेजमध्ये मागे काय लागता तुम्ही? तुम्ही पुरुषार्थ करा, जग तुमच्या मागे लागेल, सत्ता तुमच्या मागे लागेल, मुली तुमच्या मागे लागतील. आता तर नवीनच बीड जिल्ह्यामध्ये एकेका गावामध्ये 15-20 पोरं अशीच आहेत, कुणी मुलगीच देत नाही त्यांना. आमच्याकडेही येत नाही. आम्ही कीर्तनकार केले असते ना, तिकडून वायाला गेले तर आम्ही दुरुस्त करू, गाढवाचे घोडे आम्ही करू. इकडेही येत नाही, तिकडेही येत नाही. अशा विठ्ठला विठ्ठला मागे लागू नका. शास्त्रकार सांगतात मागे नका लागू. पार्वतीनं शंकरासाठी तपस्या, आणि पार्वती हिमालय पुत्री आहे, राजाची मुलगी आहे ती. ऊसतोड कामगार किंवा हे नाही आहेत की मोठा आहे, नाही, राजाची मुलगी आहे. अस्तित्वरस्याम दिशिदेवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज वर्णन केलेले कुमार संभव मध्ये. कोण आहे? राजाची मुलगी, हिमालयाची मुलगी. जिथल्या वल्लीनं लक्ष्मण जिवंत होतो ते राज्य त्याची मुलगी येते. आणि ती भगवान शंकरासाठी तपश्चर्या करावी, याला जीवन म्हणतात बरं का. तरुण पोरांनो हे लक्षात ठेवा. मागे नका लागू. इतके मोठे व्हा, सगळे तुमच्या मागे लागले पाहिजेत. ते जीवन आहे ते. आणि छोटी गोष्ट आहे, याच भागातले, या बीड जिल्ह्यातले हजारो गरीब पोरं UPC MPC झालेले आहेत. श्रीमंत लोक त्यांच्या मागे लागतात, आमची पोरगी करा म्हणून. आणि आपण मागे लागून पोरगी नकार देते तुम्हाला. याच्यापेक्षा काय अपमान आहे? काहीच नाही तुमच्याकडे. माझा मुद्दा लक्षात ठेवा. बुद्धी नाही, ब्रेन काही नाही तुमच्याकडे. अशा राजा एवढी. विठ्ठला विठ्ठला. 10-15 दिवसापूर्वी एक माणूस आला होता. त्या माणसाला मी जवळ करतो. अतिशय जळणारा माणूस आहे. मी तासभर त्याच्याबरोबर गप्पा मारतो. ते अग्नी कसा असतो, तो माणूस कसं बोलतो हे मला कळायला पाहिजे ना. हे लोक नाही आले ते कीर्तन होत नाही आमचं.
मग तो आला ना, तो 2-3 महिन्याचा साठवून येतो. बातमीदार जसा असतो ना, सगळ्या बातम्या घेऊन येतो. असे आमच्याकडे असतात बरं का वाईट माणसं, असं काय टेन्शन घेऊ नका. ते असतात म्हणून वाईट माणसं जवळ येत नाही ना आमच्याकडे. नाही तर तुमचा 7-12 आम्हाला सांगणार कोण? मग आल्यानंतर मी त्याच्यावर निरीक्षण करतो. त्याची मानसिक स्थिती काय आहे, त्याची मेंदूची स्थिती काय आहे, त्याची शारीरिक स्थिती काय आहे. तो खाताना सुद्धा पूर्ण आहे का, अन्न खाताना सुद्धा प्रसन्नतेने खात नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जेवताना त्या अन्नावर आपण जीवन जगतो. त्या अन्नामुळं आपण आहोत. त्या अन्नाला सन्मान द्या, आनंदाने त्याला आपल्या शरीरामध्ये त्याला प्रवेश द्या. आत गेल्यानंतर आनंद तुम्हाला देईल. तो रागाने जर अन्न खाल्लं, आत जाऊन तुमचा क्रोध वाढवेल. आनंदानं अन्न खा, तुमच्या शरीरात गेल्यानंतर तुम्हाला ते अन्न आनंद देईल. म्हणून तुम्ही अनुभव घेऊन पहा इथून पुढं. जेवताना सुद्धा लोक कसे जेवतात, कीर्तनात सांगत नाही मी, तुमच्या डोळ्यापुढे सगळे चित्र येतील. संत जेवतच नाही ना तुमच्या घरात. हेच लोक कसे जेवतात, ते कसे पाहतात, जेवताना त्यांचे डोळे कसे, त्यांची शरीराची काय देहबोली काय, त्याची बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो आपण, प्रसन्न नाहीच. आणि तासभर बोलल्यानंतर मग मला एकडे सांगितलं, महाराज भविष्यवाणी लिहून घ्या. मला म्हणतात बरं का, भविष्यवाणी लिहून घ्या का, 4 महिन्यात खलास तो माणूस. हे जीवन आपलं. हा खलास, तो खलास, तो खाली, तो वर. कोण येत आपण? आपला अधिकार काय करतोय आपण आपल्या जीवनामध्ये? कोणाची तुलना करतोय आपण? रसातळाला आहोत. तुम्हाला उंच करा. आपुली आपण संसार बंधन ज्ञानोबरांचा अभंग आहेत आणि वारकरी संप्रदायातलं महावाक्य आहे. महावाक्य बरं का. कोणत्याही माणसाला मोठं व्हायचं असेल, तो स्वतःला मोठं करू शकतो, तो स्वतःचं पतन करू शकतो, दुसरा नाही. आपुली आपण करा. संसारामध्ये काम क्रोधामध्ये तुम्ही गुंतलेले आहात, तुम्हाला मोठं करू शकता. कोणत्याही राजाचं जीवन वाचा, कोणत्याही श्रीमंताचं जीवन वाचा, सगळे गरीब होते. सगळे गरीब होते. स्वतःला त्यांनी विकसित केलं, बुद्धीनं, सौजन्यानं सगळ्यांनी विकसित केलं, श्रीमंत झाले. आणि श्रीमंत झाल्याच्या मुलांनी जग ओळखून आलं, रसातळाला आले. मोठमोठ्या कंपन्या विकाव्या लागल्यात आत्ताच्या काळामध्ये. नावं नाही घेत मी कीर्तनामध्ये. एक भाऊ मोठा होतो, एक भाऊ रसातळाला येतो. एकाच वडिलांच्या पोटी 2 जन्माला येतात. एकाचा अजून उत्थान होतं, एकाचा अजून. कोण कारणीभूत आहे याला? आपले निर्णय कारणीभूत आहे. स्वतःचे निर्णय काय. तुम्ही अयोग्य निर्णय केला, कधीच मोठे होऊ शकत नाहीत. आणि योग्य निर्णय केला, तुम्हाला तरुण न्याल, आनंदी ठेवाल, मोठे कराल. म्हणून संसाराकडे जात असताना आपण आपल्याकडे जास्त पाहिलं पाहिजे. कोणताही संत असो, भगवान बाबा असो, कोणतेही संत असो, अगोदर तपश्चर्या करतात. कोणाचंही चरित्र वाचा. भगवान बाबा अंबेजोगाईच्या डोंगरामध्ये 6-6 महिने फक्त एक तांब्यात दूध ठेवून साधना करत होते.
नारायणगडावर असताना त्यांचा इतिहास आहे. दसऱ्याच्या दिवशी गुरुमंत्र दिला जातो भगवानगडावर आजही. जो माने बाबाकडून गुरुमंत्र मिळाला भगवान बाबांना, तो मंत्र सिद्ध करण्यासाठी आंबेजोगाईच्या डोंगरात 6 महिने एकटे राहत होते आणि त्या मंत्राची साधना करत होते. आणि लोमटे परिवार आहेत आंबेजोगाईमध्ये. त्यांनी एका ठराविक ठिकाणी दुधाचा तांब्या ठेवायचा, निघून यायचं. दुसऱ्या दिवशी दुसरा ठेवायचा आणि मोकळा झालेला घेऊन यायचा. जंगलामध्ये जिथं आजही वाघ वगैरे आहेत, माणसं राहत नाहीत. संत पण येणं एवढं सोपं नाही. आणि 6 महिने भगवान बाबा जर गुफेमध्ये राहून मंत्र सिद्ध करत असेल, कशाला त्यांची बरोबरी करायची? नाही कळालं. बाबासारखे कुंडल कोट, आमच्याकडे बरेच महाराज येतात. बाबासारखा फेटा आला का नाही? फेटा आला पण डोकं नाही आलं. कोट घातला पण शरीर पवित्र नाही. विठ्ठला विठ्ठला. नक्कल करू शकता तुम्ही, पण जे ओरिजिनल पण कसं आणणार? 6 महिने स्वतःला जंगलात ठेवणं, याला म्हणतात आपुली आपण करा. कोणताही UPC करणारा मनुष्य असू द्या, MPC करणारा कोणताही मनुष्य असू द्या, हे ते लांबचं झालं. तुम्ही तुमच्या गावामध्ये त्याची दुकान आहेत ना, किराणा दुकान, हॉटेल वगैरे, त्यांच्या मालकांचा अभ्यास करा. किती वाजता दुकान उघडतात आणि किती वाजता बंद करतात. सकाळी 7ला दुकान उघडतात, रात्री 10 वाजेपर्यंत ते दुकानातच असतात. काय श्रीमंत होणार नाही? तुमचं उठणं 10 वाजता, झोपणं रात्री 2 वाजता, शरीर खराब केलं तुम्ही. झालं काही नाही. जोपर्यंत शरीर तरुण आहे तोपर्यंत शरीराने साथ दिली. तुम्ही तुमच्या सवयीनं आणि व्यसनाने तुमच्या शरीराला उद्ध्वस्त केलं. भगवान शंकर सांगतात, मेंदूकडे लक्ष द्या, आपल्या विचाराकडे आपण लक्ष द्या. आपल्या विचारावर आपलं नियंत्रण आलं पाहिजे, तर आपलं कल्याण होतं. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, अभंगाचा अर्थ लक्षात येईल एकदम 2 शब्दामध्ये. जगात श्रीमंत असणं वेगळं, बुद्धिमान असणं वेगळं. लक्षात येतं? श्रीमंत वंश परंपरेनं श्रीमंती मिळते, बुद्धिमत्ता नाही मिळत. तुकोबारायच्या पोरांनी अभंग केले असते ना. मग किती छोटी गोष्ट आहे. ज्या तुकोबारायांचा गाथा आहे त्यांची मुलं नाही कविता करू शकत, नाही अभंग लिहू शकत. आणि हे तुकोबारायांनी लिहून ठेवलेले आहेत. माझ्यानंतर माझ्या मुलांना संत म्हणू नका, संतांचे ते आत नव्हती संत. किती कठोरता आहे तुकोबारायांची, किती ताकद आहे तुकोबारायांची. स्वतःचा उद्धार स्वतः. संतांचं रक्त संत होऊ शकत नाही, बाकीच्या तो सोडून द्या तुम्ही. का? कठोर तपश्चर्या करत नाहीत, मोठे होत म्हणून प्रति झाले. विवेकानंद पुन्हा झाले नाहीत, शिवाजी महाराज पुन्हा झाले नाहीत, भगवान बाबा पुन्हा झाले नाहीत. होत नाही तेवढं कष्ट घेत नाही आपण. विठ्ठला विठ्ठला. आणि ती विचारसरणी नसते, तो निर्णय नसतो, निर्णय ठाम नसतो. म्हणून पार्वती तपश्चर्या करते भगवान शंकरासाठी अशा वेशामध्ये. अंगावर अपवित्र वस्तू आहेत, भस्म आहेत, तरी देखील प्राप्त करण्याची इच्छा करते. अजून अर्थ कळला नाही बरं का तुम्हाला? अहो, बाहेरची वेशभूषा कशी असू द्या, आतला ब्रेन, आतला मेंदू श्रीमंत आहे हो. म्हणून उदार माणसाबरोबर जीवन जगणं आणि चिक्कू असून श्रीमंताबरोबर जीवन जगणं फार फरक आहे याच्यामध्ये. भगवानगडावर या, भाजीची सुद्धा आठवण आली पाहिजे. उदारता वेगळी हो, उदारता किती. काय मला एक सांगा, महाराज श्रीमंत आहे का? मंत्री श्रीमंत नाहीत का? आमदार श्रीमंत? कोणाच्या घरात अन्नक्षेत्र चालू आहे? ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्या पब्लिकला कधी अन्नदान दिले त्यांनी? खात असतील तो भाग सोडून द्या. माझा टीका करणं हा उद्देश नाही, निरीक्षण करणं हा उद्देश आहे. मग संतच का जीव घालतात? स्वतः आनंदी असतात, आनंदाचं वितरण करतात, तुमचंच घेतात आणि तुम्हाला देतात. ज्ञानोबांची काय ओवी. सूर्याला अर्घ देणारे जे असतात ना, गंगेचंच पाणी गंगेत टाकतात, फक्त नाव सूर्याचं घेतात.
गंगेचे उदक गंगे जैसे. काय शब्द ज्ञानोबारांचे. गंगेचंच पाणी गंगेत टाकायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. भगवंताचीच पृथ्वी आहे, याच पृथ्वीतून घ्यायचंय, याच पृथ्वीला परत करायचंय. तुम्ही मोठे व्हाल. विठ्ठला आणि लोकांनी तुमची इच्छा करावी. मला खूप कमाल वाटते बरं का या लोकांची. बाबा जाऊनही एवढे मोठे मोठे आकडे होणं ही काही साधी गोष्ट नाही. अहो आकडे ऐकून लोक वाकडे झाले. मला फोन करून विचारतात खरंच का. म्हणजे कशाबद्दल म्हणतो.